नमस्कार. या व्हिडिओच्या मदतीने सरकारला मला विनंती करायची आहे. लाखो मुलं आणि मुली या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असतात. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, इतरही मोठ्या शहरांमध्ये राहणं तसं स्वस्त नसतं, नाही तर परवडत नाही. तरी पालक त्यांना मुलांना तिथे पाठवतात. त्यांचं शिक्षणाचा खर्च हे ते सर्व उचलत असतात. या मुलामुलींची मागणी काय आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न जो आहे तो आता पुढे बंद होणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलामुलींनी आतापर्यंत त्याच पद्धतीने अभ्यास केला तर मग तिथे ज्या परीक्षा व्हायला पाहिजे त्या वेळेवर तरी व्हायला पाहिजे. म्हणजे राज्यसेवेचे ज्या जागा निघायला पाहिजे त्या फार कमी निघालेल्या आहेत. 400-450च्या आसपासच्या जागा निघाल्यात. स वर्ग आहेत किती 35, त्यातला फक्त 18 स वर्गाच्या कुठेतरी तिथं जागा निघाल्यात. बाकी 17चं काय. अहो, हास्यास्पद असं आहे की तिथं डीवायएसपीची एक सुद्धा जागा नाही निघाली. डेप्युटी कलेक्टरच्या 6 जागा निघाल्यात. अहो, बिहारचं जर कम्पेअर केलं ना, बिहारमध्ये काहीतरी तहसीलदारच्या जागा ज्या इथे एक सुद्धा नाही, तहसीलदारच्या जागा बिहारमध्ये 136 का काहीतरी आहेत. 200 डीवायएसपीच्या जागा आहेत. आणि बाकीचं जागा आपण बघितलं म्हणजे बिहार या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा पुढे जायला लागले आणि आपण मात्र जिथं आहोत तिथं आहोत. अहो, सरकार जरा विनंती करतो की लवकरात लवकर कुठेतरी या जागा काढा. जे मागणीपत्र जायला पाहिजे ते सुद्धा मागणीपत्र अजून गेलेलं नाही. 2024 साठी मुलं वाट बघतायत. आता तुम्ही गप्पा मारतायत 25च्या. अहो, जे हातात येते ते आधी करा, मग 25चा आपण नंतर बघू. आणि तुम्हाला ती संधी मिळणार नाही. आम्ही आहोत सक्षम, महाविकास आघाडी 25च्या जागेच्या बाबतीत बोलायला. आता तुमची जबाबदारी आहे की 24ला जो शब्द तुम्ही तिथं दिलाय ते सुद्धा सर्व वर्गाचा तो तिथं परत लवकरात लवकर त्या सर्व परीक्षा आपल्याला घ्याव्या लागतात, मागणीपत्र द्यावं लागेल. आणि ते सुद्धा आचारसंहिता लागण्याच्या आधी. कंबाईनचा सुद्धा प्रश्न तसाच प्रलंबित तुम्ही ठेवलेला आहे. त्याच्यात तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच विभागाच्या अजून मागणीपत्र तिथं गेलं नाही. मग एवढं तरी आपण बिझी नाही ना की आपले अधिकारी सुद्धा काम करत नाहीत. अधिकाऱ्यांना सांगा मागणीपत्र पाठवायला. आणि या सगळ्या परीक्षा वेळेवर होणं अतिशय महत्वाचं आहे. आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही गोष्टी आमच्या कानावर येतात. त्या काय तर भाजपच्या काही नेत्यांना पुण्यामध्ये एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि कार्यक्रम घेऊन काय करायचंय तर काही गोष्टी जाहीर करायच्या. कार्यक्रमाला वेळ मिळत नाही. मोदी साहेब येणार असतात, कॅन्सल होतं. मग ऑनलाईन ते कुठंतरी एखादी सभा तिथं घेतात. आणि याच्यात काय रखडतंय तर मग या मुलामुलींचं भविष्य आणि त्यांची संधी तिथं रखडते. त्यामुळे कशाला कार्यक्रमाची वाट आपण बघतोय. तुम्ही जाहीर करून टाका ऑनलाईन नाही तर टीव्हीवर की अशा आम्ही जाहिराती काढलोय. पण राजकारण करावं तर राजकारणाच्या ठिकाणी मुलामुलींच्या भवितव्याबद्दल तरी राजकारण करू नये अशी विनंती सरकारला तिथं आम्ही करतोय. आणि कंबाईन आणि राज्यसेवा ते सुद्धा सर्व प्रवर्ग 35च्या 35 बिहारला या बाबतीत जरा मागे टाकण्याचा विचार करा. नाही तर विकासाच्या बाबतीत दुसरे राज्य चाललेत पुढे आणि आपण राहिलो मागे. आणि बिहारसारखे राज्यसेवाच्या पोस्ट काढण्यामध्ये सुद्धा आपल्या पुढे तिथं चालले. त्यामुळे कृपा करून या गरीब मुलामुलींचा विचार सरकारने तिथं करावा अशी विनंती करतो. आणि या विनंतीला मान देत आम्हाला क्रेडिट नको, क्रेडिट तुम्ही घ्या. पण या मुलांच्या भवितव्याच्या बद्दल कारण त्यांनी आंदोलनं उभं केली आहेत, त्यांनी उपोषणं केलेली आहेत, त्यांनी तुम्हाला पत्र दिलेले आहेत. त्यामुळे या मुलींच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर जागा तुम्ही काढा. नाहीतर हे सरकारमध्ये असणाऱ्या कोणालाही परवडणारं नाही. एवढीच विनंती.